पुढचे जे प्रकार आपण शिकणार आहोत कशावर आधारित शिकणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ एक्सपान्शन, विस्तारावर आधारित संख्यांचे कोणते प्रकार होतात? त्यातला पहिला प्रकार आहे नॅचरल नंबर्स. कोणता प्रकार? नॅचरल नंबर्स. म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. मग नेमकं आता या प्रकाराबद्दल सविस्तर आधी आपण समजावून घेऊ, नंतर पुढे जाऊ. नॅचरल नंबर्स कुणाला म्हणायचं? तर आपल्या डेली लाईफ मध्ये आपण ज्या काउंटिंग नंबर्स म्हणतो, मोज संख्या म्हणतो, या मोज संख्या ज्या की कुठून चालू होतात? 1 पासून चालू होतात. 1 2 3 4 सो ऑन, बरोबर? किंवा 1 2 3 4 पुढे अनंतापर्यंत. ह्या झाल्या नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. मग आता ह्या डिनोट कशा करायच्या? ह्या डिनोट करण्यासाठी आपण जे नोटेशन वापरतो ते म्हणजे कॅपिटल एन. आता तुम्हाला वाटेल सर हे नोटेशन वगैरे कशाला सांगतायत? तुम्ही पहा 9वी 10वीला तुम्ही गेलाय, पुढे सेट वगैरे लेसन आले तर तुम्हाला या नोटेशनची तिथं मदत होते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणताही भाग शिकताना तो भाग अशा पद्धतीने शिकायचा आहे की नाव घेतलं त्याच्याबद्दलची सगळी माहिती डोळ्यासमोर आली पाहिजे. मग नॅचरल नंबर्स म्हटलं की लगेच आमच्या डोळ्यासमोर एन आणि एन मध्ये येणारे घटक डोळ्यासमोर आले पाहिजे. कारण पहा तुम्ही सेट्स वगैरे धडा शिकताना या नोटेशनचा वेळोवेळी उपयोग करता. बऱ्याच वेळा आम्ही एखादा सेट जेव्हा दाखवतो A equal to X such that X belongs to N, X is less than 5 असा तुम्हाला समजा एक सेट दिलेला आहे. मग इथं आमच्या लक्षात आलं पाहिजे X काय आहे? X बिलॉंग्स टू N. जे 9वीच्या पुढचे लक्षात आलं असेल सेटमध्ये होतं हे, बरोबर? तुम्ही जर लहान वर्गाचे असाल तर हळूहळू पुढे तुमच्या लक्षात येईल. मला फक्त एवढंच सांगायचंय की कोणताही भाग शिकताना काळजीपूर्वक शिका, बरोबर? एन मग याचे एलिमेंट्स वगैरे काय आता हे सांगत बसत नाही, किंवा सांगितलं तरी काय येईल आपल्याला? X बिलॉंग्स टू N, X इज लेस दॅन 5. आता इथेही लक्षात घ्या लेस दॅन 5 चिन्ह कोणतं दिलंय? इथं लेस दॅन 5च आहे. या ऐवजी जर मी असं चिन्ह दिलं असतं तर येणारे मेंबर बदलले असते. नेमके कसे? आधी याचा आपण पूर्ण उत्तर लिहू. काय म्हटलं इथं? X is an element of set A such that X belongs to N and X is less than 5. X हा संच A चा असा घटक आहे की X ही कोण आहे? नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आहे आणि X ची किंमत कुणापेक्षा लहान आहे? 5 पेक्षा लहान आहे. मग 5 पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 2 3 4. इथं 5 येणार नाही. पण या सिम्बॉल ऐवजी जर हा सिम्बॉल तिथे दिला असता तर मात्र 5 हाही मेंबर तिथं आला असता. म्हणजे हाही फरक आम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे की या चिन्हात आणि या चिन्हात काय फरक असतो. पुढे सविस्तर जेव्हा सेट्स धडा शिकवाल त्यावेळी मी सविस्तर सांगेल. मला फक्त तुम्हाला काय सांगायचंय की याचं नोटेशन एन हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कॅपिटल एन. मग आता या नॅचरल नंबर बद्दल सविस्तर पाहायचं झालं तर विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं पटकन उत्तर मिळतं 1. इथं चुकून सुद्धा 0 सांगायचा नाही, कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 म्हणजे 0, बरोबर? ही नैसर्गिक संख्या नाही. मग स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1 आणि बिगेस्ट किंवा ग्रेटेस्ट नॅचरल नंबर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तुम्हाला जर विचारली तर कुणालाच सांगता येत नाही. मलाही येत नाही, कुणालाच येत नाही. का येत नाही? कारण त्या संख्या कशा आहेत? इनफायनाईट आहेत, अनंत आहेत. मग या संख्यांबद्दल अजून आपल्याला काय समजावून घेता येईल? लक्षात घ्या, अजून आपल्याला महत्वाच्या 2 गोष्टी जे की वर्ड प्रॉब्लेम सोडवताना आम्हाला उपयोगाला येत असतात की क्रमागत म्हणजेच कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स मध्ये कितीचा फरक असतो. कितीचा फरक असतो? निश्चितच 1चा फरक असतो. 2 कॉन्सिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह किंवा ऍडजसंट, मराठीत सांगायचं तर क्रमागत येणाऱ्या किंवा लगतच्या येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 1चा. कारण जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम इक्वेशन वरचे सोडवता तेव्हा तुम्हाला या माहितीची मदत होते. दिलेला असतं बघा, सम ऑफ 2 नॅचरल नंबर्स इज 18 and their difference is, अशा काही प्रकारचे उदाहरण तुम्हाला दिलेले असतात.
मग तिथं कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जो की कितीचा आहे, 1चा. आता यातले पुन्हा जर पुढचे प्रकार तुम्ही पाहिले, इव्हन नंबर, ऑड नंबर, बरोबर, तर त्यात क्रमागत 2 इव्हन किंवा क्रमागत 2 ऑड. आता इव्हन ऑड म्हणजे काय, सम विषम, यांच्यात फरक कितीचा असतो, त्यांच्यामध्ये फरक असतो तो 2चा. बरोबर. पहिली संख्या पहा 1, 1 नंतर कोणती येते, ऑड नंबरचा विचार केला तर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7. किंवा त्याच पद्धतीनं इव्हन नंबरचा विचार केला, समसंख्याचा विचार केला तर पहिली समसंख्या कोणती, 2, नंतर 4 वगैरे वगैरे. बरोबर. म्हणजे इथं हे समजावून घेताना नॅचरल नंबर म्हटलं की एवढ्या ह्या 4 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत, त्याचं नोटेशन आलं पाहिजे. तो सेट दाखवण्यासाठी जे चिन्ह वापरतात त्याला आपण नोटेशन म्हणतो, बरोबर, किंवा सिम्बॉल म्हणतो. तो कोणता आहे, एन. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर तुमच्या लक्षात आली आहे. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांमधला फरक तुमच्या लक्षात आलाय. 2 क्रमागत सम किंवा विषम संख्यांमधला म्हणजेच इव्हन किंवा ऑड नंबर मधला डिफरन्स सुद्धा तुमच्या लक्षात आलाय, जो की कितीचा आहे, 2चा. आता याच्यानंतर पुढे दुसरा प्रकार तुम्हाला आधीच म्हटलंय मी, ऑन द बेसिस ऑफ एक्सपान्शन, म्हणजे विस्तारावर आधारित आपण संख्यांचे प्रकार करतोय. मग आता पुढचा जो प्रकार असेल निश्चितच त्याच्यामध्ये काय झालेलं असेल, कुठला ना कुठला तरी एक मेंबर वाढलेला असेल, एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असतील. मग इथं किती मेंबर वाढलेत, लक्षात घ्या, फक्त एकच मेंबर वाढला, तो म्हणजे 0. आणि 0च्या यांच्यात येण्यामुळं जो संख्यांचा नवीन प्रकार तयार झाला तो म्हणजे होल नंबर्स. होल नंबर्स. मग आता होल नंबर्स कशाने दाखवायचे, तर W. 0, 1, 2, 3, 4 so on. काय केलं मी इथं, काहीच नाही पहा, फक्त एक मेंबर वाढला. इथं 0 नव्हता, इथं कोण आलं, 0. आणि 0च्या येण्यामुळं संख्यांचा नवीन प्रकार आपल्याला मिळाला. त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर्स. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये पूर्ण संख्या. काय म्हणायचं त्याला, पूर्ण संख्या. मग आता पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर, याचं उत्तर काय, 0. आता 1 नाही म्हणणार, आता काय म्हणणार, 0. आणि नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर प्रमाणच इथं सुद्धा आम्हाला सर्वात मोठी होल नंबर सांगता येत नाही. इथं देखील 2 क्रमागत होल नंबर मध्ये फरक कितीचा असतो, 1चा. इव्हन आणि ऑडच्या बाबतीत सुद्धा नॅचरल नंबर प्रमाणच आहे. आता पुढे अजून जर मी पुढे गेलोय, अजून याच्यामध्ये मेंबर्स आपण ऍड केले, कोणते करणार, आता तुम्हाला नाव लक्षात येतं का पहा. आधी मी नाव न लिहिता काय करतो, मेंबर्स लिहितो, डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 so on. पहा, लक्षात आलं का याचं नाव. हा प्रकार कोणता आहे, हे आहेत इंटिजर्स. याला आपण काय म्हणतो, इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे कोण रे, पूर्णांक संख्या. इंटिजर्स कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या. वाटल्यास मराठीतलं नाव लिहित नाही, जे की कशाने दाखवतो, आय. आय, आय म्हणजे इंटिजर्स. कोणते मेंबर वाढले, लक्षात घ्या, नॅचरल नंतर होल येताना 0 वाढला. आता 0 सोबत हे जे पॉझिटिव्ह नंबर होते 1, 2, 3, 4, याच्या ऑपोजिट नंबर आपण इकडे लिहिलेत, -1, -2, -3. मग आता हा जो आपल्याला ग्रुप मिळाला तो कोण आहे, इंटिजर्स. या इंटिजर्सच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे इकडे आहेत, किंवा मी इंक बदलतो पहा तुमच्या लक्षात येण्या. लक्षात घ्या, इथं हे जे रेड इंक न मी लिहिलेले हे नंबर्स कोण आहेत, निगेटिव्ह इंटिजर्स. व्यवस्थित आहे का मी काय म्हणतो, तर हे आहेत निगेटिव्ह इंटिजर्स. आणि ग्रीन न जे लिहिले डिनोट केलेले मेंबर्स आहेत ते आहेत पॉझिटिव्ह इंटिजर्स. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा ब्ल्यू वाला कोण, म्हणजे 0 कोण, 0 इज नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. म्हणजे काही वेळा आता जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता त्यावेळी तुमच्या लक्षात येऊ शकतं की इथं बारकाईनं विचार करणं गरजेचं असतं. एखाद्या वेळेस तुम्हाला लिस्ट विचारल्या जाते, राईट द नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. आता नॉन निगेटिव्ह इंटिजर्स म्हटलं की तुम्ही काय करता, नॉन निगेटिव्ह इंटिजर्सचे 2 उत्तर विद्यार्थी लिहितात. त्यातले काही विद्यार्थी लिहितात 0, 1, 2, 3, 4 आणि काही जण लिहितात नुसते 1, 2, 3, 4. आता लक्षात घ्या, नॉन निगेटिव्ह
असं जेव्हा म्हटलं तेव्हा आपण झिरोला सुद्धा तिथे घेणार, बरोबर. नुसतं तुम्हाला जर म्हटलं असतं पॉझिटिव्ह इंटिजर कोणते, तर मात्र तुम्ही नुसते 1 2 3 4च लिहिले असते. मला जे म्हणायचं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. नुसते पॉझिटिव्ह इंटिजर विचारले 1 2 3 4, निगेटिव्ह इंटिजर विचारले -1 -2 -3, आणि नॉन निगेटिव्ह असं जर म्हटलं तर मात्र 0 1 2 3 4 हे सर्वांचा समावेश त्यात होईल. आता याचं रिप्रेझेंटेशन नंबर लाईनवर कसं करायचं, त्यामध्ये लहान मोठेपणा कसा असतो याचा विषयीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण इंटिजर्स वरती बनवू. आता आपण चौथा प्रकार आधी समजावून घेऊ, तो म्हणजे आहे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. मग आता रॅशनल नंबर्स कशाला म्हणायचं, लक्षात घ्या. इथेही मेंबर ऍड होणार. आता इथे तुम्ही क्रमागत जर मेंबर पाहिले, 2 नंतर कोण येतं रे, 3, 3 नंतर कोण आहे, 4, बरोबर. किंवा इथे प्रत्येक ठिकाणी जर 1 आणि 2 यांच्या मध्ये कोणती संख्या आहे का असं जर विचारलं तर इंटिजर साठी तुम्ही निश्चितच उत्तर देणार की नाही. 1 नंतर डायरेक्ट इंटिजर कोणता येतो, 2, 2 नंतर कोणता येतो, 3. पण आपण प्रत्यक्ष पाहतो काही संख्या आम्ही अशा रूपात लिहित असतो पहा, 1/2, 3/2, 5/2. आता ह्या ज्या संख्या आहेत म्हणजे फक्त डिनॉमिनेटर 2 असतानाच नाही, काही डिनॉमिनेटर असू शकतं, किंवा 7/5, 9/8 वगैरे वगैरे. आता ह्या ज्या संख्या आपण लिहितो ह्या संख्या नेमक्या वरच्यापैकी कोणत्या प्रकारात लिहिता येतात का, निश्चित नाही. मग अशा संख्यांचा जो प्रकार येतो ज्या की कशा पद्धतीनं आपण लिहितो, P/Q रूपात लिहितो. कोणत्या रूपात लिहितो, P/Q, जिथं की किंवा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला A/B असंही पाहायला मिळू शकतं, बरोबर. P/Q म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या स्वरूपामध्ये संख्या लिहितो, ज्यामध्ये P आणि Q कोण असतात, तर P आणि Q हे इंटिजर्स असतात. त्यात सुद्धा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, P आणि Q हे जरी इंटिजर्स असले तरी सुद्धा Q हे मात्र नॉन झिरो इंटिजर असतं. नॉन झिरोचा अर्थ शून्य नसलेलं. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं मला, अशी कोणतीही संख्या जी आम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या रूपामध्ये लिहितो, अंश छेदाच्या रूपामध्ये लिहितो, ज्याचा की छेद काय नसावा, शून्य नसावा. शून्य नसलेलं कोणतंही इंटिजर तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं तर जी आपल्याला तयार होणारी संख्या किंवा मिळणारी संख्या असते तिला आम्ही काय म्हणतो, रॅशनल नंबर्स. मग P/Q रूपात लिहिलेली अशी प्रत्येक संख्या काय होणार आहे, रॅशनल नंबर असणार आहे. मग आता हे तर एक्झाम्पल मी इथे दिलेलेच आहे, पण अजून याची जर डेफिनेशन व्यवस्थित लिहायची किंवा बाकीचे एक्झाम्पल पाहायचे झाले तर आपण डेफिनेशन कशी देतो, हा सेट कशाने दाखवता, Q is equal to X such that X equals to P/Q where P, Q belongs to I. belongs to चा अर्थ काय असतो रे, सांगतो तुम्हाला, Q is not equal to 0. ही झाली याची डेफिनेशन, याची व्याख्या. आता लक्षात ठेवा, तुम्ही जर 5वी 6वीचे विद्यार्थी असताल आणि हे पाहत असताल तर आताच तुम्हाला समजणार नाही, बरोबर. अजून थोड्या मोठ्या वर्गात पुढे गेल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रॅशनल नंबर म्हणजे काय तेच तुम्हाला कळणार नाही, ते तुम्हाला निश्चित कळणार आहे. रॅशनल नंबर म्हणजे काय, अशी प्रत्येक संख्या जी P चे Q रूपामध्ये आम्ही लिहू शकतो, जिथे की P आणि Q बिलॉंग्स टू I. बिलॉंग्स टू म्हणजे चा घटक असणे. हे चिन्ह कशाचं आहे, हा सिम्बॉल कशाचा आहे, चा घटक असणे. लक्षात येतं मी काय म्हणतो, चा घटक असणे. आता इथं 2 हा घटक कुणाचा आहे, n चा. तर मी काय लिहू शकतो, 2 बिलॉंग्स टू n. 2 बिलॉंग्स टू n किंवा 2 बिलॉंग्स टू W सुद्धा लिहू शकतो, किंवा 2 बिलॉंग्स टू I सुद्धा लिहू शकतो. आलं लक्षात, या बिलॉंग्स टू चा अर्थ. मग इथं काय, P, Q बिलॉंग्स टू I म्हणजे P आणि Q इंटिजर्स आहेत. पण इथं थांबलेले नाहीयेत, कॉमाच्या पुढे एक महत्वाची गोष्ट दिली आहे, Q इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ Q ची किंमत, Q कोण आहे, डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर शून्य नकोय. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रॅशनल नंबर्स म्हणजे कोणत्या, बरोबर. आता यात अजून एक गोष्ट आहे पहा, काही वेळा अशा जर तुम्हाला संख्या लिहून दाखवल्या, कोणत्या, पहा इकडे लक्ष द्या, मी संख्या लिहिली आहे -5 किंवा 17 किंवा 13. मग आता इथं तुम्हाला डिनॉमिनेटर दिसत नाहीये. मग काही विद्यार्थ्यांना वाटतं
इथं डिनॉमिनेटरच नाही. पण लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, इथं डिनॉमिनेटर आहे. किती आहे? आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर इथं डिनॉमिनेटर 0 आहे, काही जण म्हणतील इथं 1 आहे, किंवा काही जण म्हणणार काहीच नाही. पण लक्षात घ्या इथं डिनॉमिनेटर आहे. ते किती आहे? ते आहे 1. कारण प्रत्येक संख्येच्या बाबतीत 3 ठिकाणी 1 हा दडलेला असतो. कुठं असतो रे तो? लक्षात घ्या, मी इथं 1 × 5 असं लिहिलं तर याचा आन्सर 5च येतं. 5⁻1 लिहिलं याचा आन्सर 5च येतं. आणि 5/1 याचा आन्सर 5च येतं. याचा अर्थ प्रत्येक संख्येच्या सोबत 3 ठिकाणी 1 असतो. पण तो कसा आहे? आपण दाखवत नाही, तो लपलेला असतो म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर? मग या संख्यांचं डिनॉमिनेटर काही दिसत नाही, याचा अर्थ किती आहे? 1 आहे. म्हणजे या सगळ्या संख्या कोण आहेत? रॅशनल नंबर्स आहेत. ठीक आहे. याच्या नंतर आता हे 4 प्रकार झाले. मेंबर कसे वाढत गेले तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर? इथं फ्रॅक्शन मध्ये ऍड झाले. बरोबर? या मेंबर मध्ये मग नवीन प्रकार झाला रॅशनल नंबर्स.